नमस्कार मित्रांनो, इन्फ्रास्केप चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, देशातील सर्वात मोठ्या वाढवण पोर्टला समृद्धी महामार्गासोबत जोडले जाणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत समृद्धी महामार्ग आणि वाढवण पोर्टला जोडणाऱ्या फ्रेट कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे वाढवण पोर्ट ते इगतपुरी तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज दरम्यान 104 किलोमीटर लांबीचा 6 लेन ॲक्सेस कंट्रोल्ड ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे तयार केला जाणार आहे. हा प्रोजेक्ट महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCच्या माध्यमातून हाती घेतला जाणार असून हा महामार्ग बनवण्यासाठी 18,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. त्यासाठी हुडकोकडून 15,000 कोटींचे कर्ज उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला 3 वर्षात पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सध्या भरवीर ते वाढवण प्रवास करण्यासाठी 4.5 तासांचा वेळ लागतो. या नवीन महामार्गामुळे हा प्रवास 1 ते 1.5 तासांवर येईल. त्यामुळे अंतरही कमी होईल, तसेच वेळ आणि इंधनाचीही बचत होईल. हा महामार्ग डहाणू, विक्रमगड, जव्हार, मोखाडा तसेच नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी या तालुक्यांना जोडणार आहे. या प्रकल्पामुळे ग्रामीण भागाचा विकास वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. मित्रांनो, मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे रेड कलरमध्ये असलेला पहिला फेज भरवीर इंटरचेंज ते NH48 वरील चारोटी गावाजवळील तवा या गावापर्यंत असेल, तर दुसरा फेज ब्ल्यू कलरमध्ये दाखवल्याप्रमाणे तवा ते वाढवण असा असेल. या महामार्गाचा ड्रोन सर्वे लवकरच केला जाणार असून त्यानंतर DPR तयार केला जाईल. हा महामार्ग पालघर जिल्ह्यातील 33 तर नाशिक जिल्ह्यातील 9 गावांमधून जाणार असून या महामार्गासाठी 600 हेक्टर जागा संपादित करावी लागणार आहे. हा महामार्ग फक्त वाढवण आणि समृद्धी एक्सप्रेसवेलाच कनेक्ट करणार नाही, तर NH48, कोस्टल रोड, सुरत चेन्नई एक्सप्रेसवे, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, विरार अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्ट आणि प्रपोज्ड वाधवन ऑफशोर एअरपोर्टबरोबर सुद्धा कनेक्ट केला जाणार आहे. यावरून तुम्हाला लक्षात आलेच असेल की हा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या विकासासाठी किती महत्त्वाचा आहे. या महामार्गामुळे पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधील स्मॉल, मीडियम आणि लार्ज स्केल इंडस्ट्रीज, ॲग्रिकल्चर सेक्टर यांना मोठा फायदा होईल आणि स्थानिकांना रोजगार देखील निर्माण होईल. तसेच विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला देखील या महामार्गाचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. प्लीज इन्फ्रास्केप चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.